श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत जवळ आली आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू आणि महिलांसाठी वाण घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे त्या महिला करत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संक्रांतीला नक्की हळदी कुंकू का करावं, महिलांना वाण का द्यावेत, हळदी कुंकवाला या वस्तू आहेत की ज्या चुकूनही द्यायच्या नाही, कोणत्या वस्तू महिलांना द्यायच्या आहेत आणि हळदी कुंकू केल्याने नक्की काय होतं, ते कधीपर्यंत आपण करू शकतो, ही संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता हळदी कुंकू करणं म्हणजे नक्की काय? तर बघा, कुंकवाला विशेष महत्त्व आहे. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये कुंकू वापरल्याशिवाय ते शुभ कार्य होत नाही. कुंकू हे स्त्रियांचं लेणं आहे. देवादिकांच्या पूजेमध्ये कुंकू हे अनिवार्य मानलं जातं. लग्नपत्रिका सुद्धा कुंकू लावून मग ती नातेवाईकांना, आप्तेष्टांना, हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा आहे. हिंदू स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना सुद्धा त्या कापडाला सर्वात प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला लावायचं असतं. आणि आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्या असं इथे प्रश्न करतील की सुवासिनीनेच लावायचं असतं का, विधवा महिला कुंकू लावू शकत नाही का? तर असं काही नाहीये. विधवा स्त्रिया सुद्धा कुंकू लावू शकता. विवाह प्रसंगी कित्येक जातींमध्ये वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट सुद्धा भरला जातो. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि तुझं सौभाग्य अक्षय राहो अशी उदात्त महमंगल भावना त्यामागे असते. लग्न प्रसंगी वधूवरांना कुंकू लावण्याची चाल खूप वर्षांपासून आहे. मांगलिक कार्यामध्ये तर पुरुषांना सुद्धा कुंकू जे आहे ते लावलं जातं. आता हे कुंकू जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या विज्ञानाच्या युगात देखील हे कुंकू लावण्याची प्रथा जी आहे ती चिरंतर चालत आलेली आहे. ते लावण्याच्या पद्धतीने खूपच वेगळे ज्या गोष्टी आहेत त्या घडतात. म्हणजे अलीकडे कुंकवाच्या जागी लाल गंध किंवा आधुनिक काळामध्ये स्त्रिया टिकल्या वापरतात. पण यात मांगल्याचं आणि सौभाग्याचं ओझ आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीने तेज चिरंतर असून हाच भारतीय संस्कृतीचा एक मूलाधार आहे. तर मग आता हळदी कुंकू आणि ते मकर संक्रांतीच्याच वेळी का केलं जातं किंवा मग रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू का केलं जातं? तसं तर वर्षभर महिला एकमेकींना हळदी कुंकू देत असतात. पण याच्यामध्ये एक प्रथा आहे ती म्हणजे वाण देण्याची. बघा, एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन केलं जातं. जेव्हा आपण हळदी कुंकू करतो, हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचार पूजाच करतो आणि कुंकवाच्या उगमाचा इतिहास हा धूसर आहे. त्याच्यामुळे हे हळदी कुंकू जे आहे ते आपण आदिशक्तीच्या लहरींना जागृत करण्यासाठी करत असतो. तर मग हा जो कालावधी असतो रथसप्तमीपर्यंतचा, तो कालावधी या हळदी कुंकवासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून आपण संक्रांतीच्या काळामध्ये हळदी कुंकू करतो. तर आता बऱ्याच जणी म्हणतील करीच्या दिवशी हळदी कुंकू करावं की करू नये? तर हळदी कुंकू तुम्ही करीच्या दिवशी सुद्धा करू शकता. म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू जे आहे ते करायचं आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे की महिलांना वाण का द्यावे? तर बघा, आता घराघरांमध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम साजरे होणार आहे. सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम सध्या केले जातात. मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो. जवळच्या मैत्रिणी असतील, सुवासिनी असतील तर त्यांना आपण वाण देण्यासाठी किंवा घेण्यासाठी बोलवतो. महिलांसाठी खास सेलिब्रेशन जे असतं ते नटण्या मुरडण्याची हौस सुद्धा याच्यामधून भागवता येते. तर मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो. या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडामध्ये रजसत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो. या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणं हे लाभदायक मानलं जातं. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गा देवीचं तत्व अधिक जागृत होतं. म्हणून हळदी कुंकू हे करायचं असतं. श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्यांना जीवासाठी सुद्धा ते अत्यंत चांगलं कार्य करतं. हळदी कुंकू करणं म्हणजे एक प्रकारे आपले सुप्त आदिशक्ती ज्या आहेत तर त्या लहरींना जागृत करणं. आता वाण जे आहे ते का दिले जातात? पहिला वाण संक्रांतीच्या काळामध्ये वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोरं यांचं भरघोस उत्पन्न जे आहे ते निघत असतं आणि त्याचाच फायदा आपल्याला करून घ्यायचा असतो आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं सुद्धा असतं. आणि म्हणूनच बघा, जेव्हा संक्रांत असते तर संक्रांतीच्या कालावधीमध्ये
निसर्गामध्ये सुद्धा या गोष्टी खूप प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे या पदार्थांचं वाण देण्याचाही प्रघात आहे. हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यामध्ये घातले जातात, त्याला आपण सुगड म्हणतो. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. हे वाण सवाष्णीला दिले जातात. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि 3 सवाष्णींना आपल्या घरी बोलावून हे वाण दिले जातात. काही बायका छोटी बोळकी देतात, काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. आता लग्नानंतरची पहिली 5 वर्षे जी असते तर महिला पाटावरची वाण देतात. सवाष्ण महिलांना हळद कुंकू दिलं जातं. देवाजवळ पाट ठेवून त्यावर हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोरं तसेच रेवड्या, तिळगुळ मांडले जातात. त्याला आपण हळद कुंकू वाहतो. 3 किंवा त्यापेक्षा जास्त सवाष्ण महिलांकडे जाऊन असा पाट देवासमोर मांडून पूजा केली जाते. त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात. लग्नानंतरची 5 वर्ष जी आहे ते सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात. पहिल्या हळदी कुंकवाला कुंकवाची डब्बीच द्यावी असं म्हटलं जातं. दुसऱ्या वर्षी कंगवा, मग आरसे, बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात. आता वाणाचे विविध प्रकार निघालेले आहेत. पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. हळदी कुंकवामध्ये काय वस्तू लुटली असं एकमेकींना आवर्जून विचारलं जातं. आता संक्रांतीला वाण देणं याचं आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय वाण देऊन आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो. सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते. त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते. फक्त वाण देताना एकच गोष्टीचं भान ठेवा, ते वाण समोरच्याला ओझे वाटू नये. अगदी सहज देवाणघेवाण करा, म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढतो. यंदा तुम्ही काय वाण देणार आहात हे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते की वाणामध्ये तुम्ही नक्की काय देऊ शकता, कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून द्यायला पाहिजे. तर बघा, तुमचं लग्न होऊन 5 वर्ष झालेले असू द्यात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष झालेले असू द्या, तुम्ही हळदी कुंकू जे आहे ते आवर्जून वाण म्हणून देऊ शकता. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणताही वाईटपणा नाही आहे किंवा कमीपणा नाही आहे. कारण हळदी कुंकवाला जर तुम्ही कुंकू दिलं किंवा हळद दिली किंवा हळद कुंकू दोन्ही वाण म्हणून दिलं तर ते प्रत्येक महिलेसाठी अगदी चांगलं आहे, उपयोगाची गोष्टसुद्धा आहे आणि शृंगारातली वस्तू आहे. मेन म्हणजे शृंगारातली वस्तू असणं हे फार महत्त्वाचं असतं आणि महिलांना वाण देताना या गोष्टींची काळजी घ्यायचीच असते. तर तुम्ही काय देऊ शकता, तर वाण म्हणून काय द्यायचं आहे बघा, हळदी कुंकू देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही याच्यासोबतच बांगड्या देऊ शकता. हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या आवर्जून तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या देऊ शकतात. लक्षात घ्या, तुम्ही जर बांगड्या देणार असाल तर काचेच्या आणि हिरव्या बांगड्या आवर्जून द्या किंवा लाल बांगड्या द्या. बाकी मग काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाच्या काही वस्तू असतील तर त्या द्यायच्या नाही. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत त्या द्यायच्याच नाहीत. त्याचबरोबर बघा, सुरी जी आहे तर ती सुरी असेल किंवा कापण्याच्या कोणत्याही वस्तू, बऱ्याच जणी ज्या आहेत त्या स्लायसर देतात किंवा सुरी देतात, अशा वस्तू ज्या आहेत त्या अजिबात द्यायच्या नाही. पिना ज्या असतात तर त्या द्यायच्या नाही. अशा ज्या घातक वस्तू आहेत किंवा ज्या गोष्टी बघूनच आपल्याला त्यांच्यापासून एक वेगळ्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे त्या वस्तू ज्या आहेत त्या वाईट कामासाठी वापरल्या जातात. जरी घरामध्ये आपण सुरी चांगल्या कामासाठीच वापरत असलो तरीसुद्धा या वस्तू ज्या आहेत तर त्या वाण देताना एकमेकींना देऊ नका. मग तुम्ही काय देऊ शकता, हळदी कुंकू देऊ शकता, मेहंदीचा कोन देऊ शकता, हिरव्या बांगड्या देऊ शकता, लिपस्टिक देऊ शकता. शृंगाराच्या ज्या पण वस्तू असतील त्या तुम्ही आवर्जून महिलांना देऊ शकता. मेहंदीचे कोन दिले तर अतिशय उत्तम. या गोष्टी ज्या आहेत त्या अशा आहेत की ज्या महिलांना गरजेच्या सुद्धा असतात आणि अशा वस्तू वाण देण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही ब्लाऊज पीस देऊ शकता. सध्या वेगवेगळे ट्रेंड्स आलेले आहेत तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा, काही गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण आवर्जून त्याच द्यायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं किंवा काही अशा वाईट गोष्टी असतात की त्या आपल्याला द्याव्याशा वाटत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय टाळायचं आहे, तर सुरी देऊ नका. त्याचबरोबर कोणत्याही घातक करणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या देऊ नका. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आहेत त्या देऊ नका. तुम्ही पर्स जी आहे तर ती पण शक्यतो तरी टाळा. त्याचबरोबर अशा वस्तू द्या की ज्या उपयोगाला सुद्धा येतील. मग आता टिकल्यांचं जे पॉकेट येतं ते तुम्ही आवर्जून देऊ शकता. त्याचबरोबर गंधाची बॉटल येते तर ती देऊ शकता. सिंदूर पेन्सिल येते तर ती देऊ शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या वाण म्हणून देऊ शकता. आता देवतांच्या कडे जर आपण वळलो म्हणजे देवघरातल्या, तर बघा देव आपले देव जे असतात तर त्या मूर्तींना घालण्याचे हार जे असतात तर ते तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर
अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही देऊ शकता, म्हणजे कृष्णाचे कपडे असतील, तर या वस्तू ज्या आहेत या वस्तू देण्यामध्ये कुठलाही वाईटपणा नाही. पण अशा प्लास्टिकच्या वस्तू, जसं की घरातल्याच पण प्लास्टिकच्या वस्तू एकमेकींना द्यायच्या, चहाची गाळणी द्यायची, तर या वस्तू ज्या आहेत ना त्या वस्तू तुम्ही देऊ नका. देऊन द्यायच्या तर मग आपण या वस्तू ज्या आहेत, अगदी कुंकू दिलं, मेहंदीचा कोन दिला तरीसुद्धा चालेल, पण सौभाग्याचे अलंकार आवर्जून द्यायचे आहेत. माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.